गोपाल गदाना या ठिकाणी पंचावतार उपहार सोहळ्यानिमित्त या ठिकाणी सर्व पदार्थ केलेले आहेत भगिनींनी. आपण सध्या पाहत आहोत. सर्वांना दंडवत प्रणाम. गोपाल कृष्ण महाराज की जय. श्री दत्तात्रेय महाराज की जय. दत्तात्रेय महाराज की जय. श्री चक्रपाणी महाराज की जय.
श्री सर्वज्ञ सेवा सत्संग मंडळ आणि भजनी मंडळ जे आहे, या मंडळाच्या माध्यमातून गेले 25 वर्षांपासून महानुभाव पंथाची येन केन प्रकारे आणि सर्वच प्रकारे ते सेवा करत आहेत। असं आपण या ठिकाणी आलेलो आहोत। नक्कीच आपण मनगटी आपली गाठी आपल्या सोबत आणलेली असेल। स्वागताचा सोहळा होईपर्यंत आपण एक चित्ताने डोळ्यांनी अवसर पाहूया आणि आपल्या मुखाने सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी 5व्या नामाचं आपण स्मरण करूया। स्वागत आहे। गेल्या 25 वर्षांपासून अत्यंत सातत्याने आणि अखंडतेने महानुभाव पंथाची वेगवेगळ्या पद्धतीने हे मंडळ सेवा करत आलेलं आहे। अत्यंत उल्लेखनीय आणि प्रेरणादायी असं कार्य त्यांचं आहे। स्वागतामध्ये सहभागी होऊया। महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च अध्यात्मातला एक महत्त्वाचा पुरस्कार ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार बाबाजींना प्राप्त झालेला आहे। प्रसिद्ध त्या वयाच्या महत्त्वाच्या टप्प्यावरती आहेत की बाबांचा प्रत्येक शब्द आपण आपल्या कानांनी झेलावा आणि आपल्या अंतःकरणामध्ये साठवावा। एकदा जोरदार टाळ्यांनी बाबाजींचं आपण सर्वजण स्वागत करूया। यानंतर स्वागतवासी आमचे जनार्दन अण्णा यांच्या समाजच्या त्यांच्या मुख्य कृपाशीर्वादाने आणि मागच्या 25 वर्षापासून त्यांच्या कृपाशीर्वादाने ललित चरित्र असेल किंवा आमचं सर्वज्ञ भजनी मंडळ पुंडलिक नगरचं असेल, या ठिकाणी आम्ही पहिल्या दिवशी सकाळी 8 वाजता मिरवणुकीला आम्ही त्यांच्यासोबत हजर असतो आणि लगातार आता 25 वर्ष झाले। त्यांचे दोन्ही चिरंजीव सतीश आणि मनोज, तसेच आमच्या मातोश्री आमच्या भगिनी पठाणेताई, या सर्व त्यांनी अण्णाचं कार्य वाहून घेऊन पुढे चालवलं आहे। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या पवित्र चरण कमलाने पावन भूमी गदाना येथे गेल्या अनेक वर्षापासून संपन्न होत असलेल्या या पायी पदयात्रेच्या निमित्त साधून शहरामध्ये गेल्या 25 वर्षापासून सर्वज्ञ सेवा सत्संग मंडळाच्या रूपाने साप्ताहिक देवपूजा या निमित्ताने उभं राहिलेलं मंडळ, या मंडळाचा हा रौप्य महोत्सवी वर्ष आहे। अण्णांनी घरोघरी जाऊन त्यामध्ये त्यांचे अनेक सहकारी होते, काही आहेत, काही कैवल्यवासी झाले। त्यात स्वतः अण्णा सुद्धा जवळजवळ 11 वर्ष या मंडळाला सातत्याने मार्गदर्शन करत 11 वर्षापूर्वी यात कैवल्यवासी झाले आणि अण्णांचे बरेच सहकारी गेलेले असले तरी बरेच सहकारी आहेत आणि त्यांचा हा जो काही पायंडा आहे तो पुढे चालू ठेवणारे अनेक सहकारी अद्यापपर्यंत हा सातत्याने त्यांचा हा विचार पुढे नेत आहे। ते धार्मिक कार्यक्रमामध्ये आणि त्यांच्या मंडळासोबत मी नेहमीच आहे असं मला वाटतं, कारण माधुरीताई माझी शिकेन आहे आणि ती मधुर आवाजात मध्ये भजन म्हणत असते, म्हणून मी नसलो तरी असतो, कारण माझं काहीतरी अंश त्या ठिकाणी आहे। आता या ठिकाणी पदयात्रा जी आहे, पदयात्रेचं कौतुक करावं असं वाटतं मला। आदरणीय भांडारकर बाबा, जीवनामध्ये कुठला एक कोपरा सापडला जमिनीचा त्या ठिकाणी विकास होऊ शकतो। मागे बोलू नका, शांत राहा। जमिनीमध्ये तुम्हाला घर बांधायचं, दुबईमध्ये जाऊन बांधू शकता, टेकडीवर बांधू शकता, कुठेही काही करू शकता। ही ऊर्जा परमेश्वराने कधी भाषण न करणारे,
कधी कार्यक्रम कीर्तन प्रवचन पोथीनं करणाऱ्या भांडारकर बाबांना दिली आणि सगळे पोथी करणारे कार्यक्रम करणाऱ्या लोकांना इथे येण्यासाठी भाग पाडलं आणि म्हणून त्यांचं मी फार मोठं कौतुक करतो. 25 वर्ष झाल्या गोष्टीला गोष्ट साधी नाही आहे. 29 वर्ष चिंतनेनं झालेत ते श्रम मला माहिती आहे, ते थकावट मला माहिती आहे आणि म्हणून भंडारकर बाबांचं आणि त्याचप्रमाणे त्यांच्या या प्रवासाच्या याच्या पदयात्रेच्या विड्याला हात लावणारे आदरणीय महंत श्री अभिराज बाबा, महंत श्री फिरटंकर बाबा, स्थानिक जे मंडळी सहकार्य करणारे काय गदना नरेश का ते बाबा आणि भाविकराज बाबा, हे सगळेच मंडळी सहकार्य करते, त्यांना मी या ठिकाणी अगदी अभिनंदन करतो. पदयात्रा ही जीवनामधली महत्वाची गोष्ट आहे, पण 3 शक्ती लागतात त्यासाठी. मी पैशाचं नाही बोलत. एक लागते ताकद, शरीरातली ताकद. दुसरी लागते विवेक शक्ती. पदयात्रेत येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी विवेक लागतो. आणि तिसरी लागते प्रेमशक्ती म्हणजे भक्ती. ह्या 2 गोष्टी प्रत्येक घरामध्ये लागतात, पदयात्रेमध्ये सुद्धा लागतात. सुरू झालं की टाळी वाजवूनच द्यायची. बस सूत्रसंचालकाने म्हणायच्या आधीच टाळी वाजवून द्यायची. बाबांचं मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी त्यांचं लाभलेलं आहे. बाबाजींनी प्रकृती स्वास्थ्य बरोबर नसतानाही सुद्धा या ठिकाणी बाबाजी या ठिकाणी आलेले आहेत. त्याचप्रमाणे सर्व संत महंत, सर्व आचार्यगण, त्याचप्रमाणे सायंकाळ प्रवर्तता गतकरी माता पुरी पौर हो ऐसा खेळ.